जे 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 या शहरामध्ये मराठीशी जोडलेलं नाव आहे, मग ते मुंबई मराठी साहित्य संघ असेल, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय असेल किंवा मुंबईतल्या मराठ्यांच्या व्यापाऱ्यांच्या संघटना असतील, त्या त्या ठिकाणी त्या संस्था ताब्यात घेण्यासाठी गुजर मारवाड्यांची प्रचंड धावपळ आहे. म्हणजे दुकानं तर त्यांना घ्यायची आहेत, सांस्कृतिक संस्था त्यांना घ्यायच्या आहेत, फुटपाथ त्यांना ताब्यात घ्यायचे. अशा विकल्या जाणाऱ्या कमिशन एजंट टाईप मराठी लोकांचं काय करायचं? म्हणजे उत्तर भारतीयाच्या कानफडात मारणं सोपं आहे. मराठी माणसांच्या कानफटात जर काही आपण मारायचं ठरवलं तर आपले हात मोडून पडतील इतके लोक आपल्या समोर आज आहेत. की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मोरारजीने कमरेच्या वरती गोळ्या मारा असं सांगितलं तेव्हा मरायला 107 लोक होते. आता तेवढे लोक फक्त व्हॉट्सअपवर आहेत की ते मरणाऱ्या लोकांना आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण तुम्ही मरा, आम्ही व्हर्च्युअली तुम्हाला पाठिंबा देऊ असं लोक म्हणतील. हा आत्ताच्या काळामधला एका डेड समाजाचं लक्षण आहे. मराठी समाज 65 वर्ष या समाजाला राज्य मिळून झालं, पण शिवाजी महाराजांपासून सातवाहनांपर्यंत मागे जायचं एवढं आपल्याला कळतं, पण पुढे कसं पाहायचं याचा विचार आपण करत नाही आहोत. आणि पुन्हा आपल्या समाजात असे काही लोक आहेत की त्यांना मरू घातलेल्या मराठी लोकांचा कळवळा येत नाही, पण मरू घातलेल्या किंवा वाईट अवस्थेत असलेल्या परप्रांतीयांचा कळवळा येतो. आम्ही ठरल्याप्रमाणे 9 वाजता हा कार्यक्रम संपवू शकतो आहोत. म्हणजे ठरल्याप्रमाणे सुरू केलं नाही तरी ठरल्याप्रमाणे संपवतो, हे एक यशच मानलं पाहिजे. म्हणजे लोखंडे सर जे म्हणाले की तुम्ही फीडबॅक घेतला पाहिजे आणि बदल केले पाहिजेत, तर आता पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही सुरू पण वेळेत करण्याचा प्रयत्न करू, वेळेत संपवण्याचा ह्या वेळेला प्रयत्न करतोच आहोत, केलाच आहे. आम्ही गेले 2 दिवस इथं जो कार्यक्रम केला आहे, काल घरांची परिषद घेतली, आज रोजगाराची परिषद घेतली. हे मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यकर्त्यांच्या आवडीचं पण कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काम आहे. म्हणजे आम्हाला मराठी शाळांचं काम, मराठी भाषेचं इतर काम, संगणकावरच्या मराठीचं काम, प्रशासनातल्या मराठीचं काम, हे आमच्या माहितीचं काम आहे. पण जे व्यापक मराठीकरणाचं काम आमच्या डोक्यात आहे सगळ्यांच्या, जे महाराष्ट्र धर्माच्या कामाबद्दल गेले वर्षभर आम्ही सगळे बोलतो आहोत, त्या कामामध्ये आम्हाला जेव्हा असं कार्यकर्ते म्हणून जाणवलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसांचं घर वेळच्या वेळेवर त्यांना मिळणं, माणसांचं पोट भरणं आणि उपजीविकेच्या साधनांचा नीट विचार केला तरच आपण एखाद्या समाजाचं काही बरं पाहू शकतो. आज अशा प्रकारचा विचार करणारे, त्या पद्धतीनं लोकांशी जोडून घेणारे फोंडेकर साहेब आपल्यासोबत आहेत, लोखंडे साहेब आहेत, त्यांच्याबरोबर दीर्घकाळ माझा संपर्क आहे, भेटलं, मैत्री आहे. संजय यादवरावांची आजच्या दिवशी या निमित्तानं सविस्तर भेट झाली, वहिनींची भेट झाली आणि मला वाटतं की आपल्या दोन्ही संस्था शिवाजी मंदिरमध्येच एका मागोमाग एक येणं, हा मराठी माणसांचं त्यातनं किती भलं होईल मला माहित नाही, पण किमान आपल्याकडनं काहीतरी बरं घडण्याची शक्यता यानंतरच्या काळामध्ये मला दिसते. तर आपण एकत्रितपणाने काम करणार आहोत. आता ही जी 1.5 दिवसांची परिषद सगळी झाली, त्यातल्या गृहनिर्माण परिषदेच्या बाबतीतले कालचे ठराव डॉक्टर प्रकाश परब यांनी वाचून दाखवले. ते असं म्हणाले काल की हा कच्चा मसुदा आहे, हा ठरावांचा कच्चा मसुदा आम्ही आमच्या समाज माध्यमावरनं सगळ्यांच्या पर्यंत पोचवू आणि त्यानंतर त्याला फाईन ट्यून करून लोकांच्या पर्यंत तो पोचवायचा आहे. ठराव ही एक अशी गोष्ट आहे की तिची जर अंमलबजावणी झाली नाही तर ते मृतवत असतात. मी तुम्हाला 2 ठरावांचे प्रकार सांगतो. एक ठराव आहे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनाच्या काळामध्ये वेळोवेळी त्यांनी केलेले ठराव, ज्याच्यामध्ये मुंबई महाराष्ट्रात यावी, बेळगाव बिदर महाराष्ट्रात यावं असे ठराव आहे. त्या ठरावांच्या मागे कृतीचं बळ उभं राहिलं म्हणून आज आपण ज्या महाराष्ट्रात जगतो आहोत तो महाराष्ट्र आपल्याला मिळाला. दुसऱ्या प्रकारचे जे ठराव आहेत ते साहित्य संमेलनांमध्ये होतात.
म्हणजे एखाद्याच्या मैताला सुटकाला जावं तशा पद्धतीच्या वातावरणामध्ये ते ठराव होतात आणि पुन्हा ते ठराव कोणाच्याही लक्षात राहत नाहीत, कारण ते लक्षात ठेवण्यासाठी नसतात. त्यामुळे आपण काल जे डॉक्टर परबांनी आपल्या समोर ठराव वाचून दाखवले ते ठराव हे संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढाईमधले गृहनिर्माण क्षेत्रामधले महत्वाचे कृतीसाठी आवश्यक असलेले ठराव आहेत असं आपण मानतो आणि त्याच दृष्टीने त्या ठरावांची अंमलबजावणी करायची आहे. आजही आपण तसं करणार होतो आणि यानंतरच्या काळामध्ये या दिवसभराच्या परिषदेतनं एक कृती कार्यक्रम आखावा अशा प्रकारचा विचार आम्ही सगळे करतो आहोत. फक्त एक मुद्दा आम्हाला असं जाणवला, म्हणजे मगाशी ज्या वेळेला सुरेश वांदिले आपल्याशी बोलत होते ते असं म्हणाले की अनेक प्रकारच्या संस्था, म्हणजे IIM असेल, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल, इतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या समांतर इतर संस्था असतील, अशा प्रकारच्या अनेक संस्थांच्या परीक्षा इथं असण्याच्या किंवा परीक्षांच्या किंवा एंट्रन्सच्या जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये येतात, टेलिव्हिजन चॅनल्सवर येतात, पण मराठी लोकांकडनं पाहिल्या जात नाही. आता याच्यातला एक भाग सत्य आहे की काही वेळेला मराठी लोकांकडनं ते पाहिलं जात नसेल, पण काही वेळेला ही शक्य आहे की मराठी लोकांनी त्या जाहिराती पाहिलेल्या आहेत, पण त्या कोर्सेसची जी फी आहे 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 20 लाख रुपये अशा प्रकारची फी भरण्याची क्षमता जर मराठी कुटुंबांमध्ये नसेल तर ते जाहिराती पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करतील, कारण त्यांना माहिती आहे ज्या रस्त्यानं आपल्याला जायचं नाहीये किंवा जिथं जाणं आपल्याला परवडणार नाहीये तो प्रयत्न आपण का करावा. याला समांतर जे उदाहरण आहे ज्याच्याबद्दल आणि ज्याचा एकूण आपल्या शहरांच्या राज्याच्या डेमोग्राफिक बॅलन्सवर परिणाम झालेला आहे तो म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये नॉर्थ ईस्टमधनं आणि उत्तर भारतातनं 1 ते 1.5 कोटी रुपये पर सीट अशा प्रकारची कॅपिटेशन फी देऊन येणारे उत्तर भारतातले, ईशान्य भारतातले लोक आहेत. हे लोक एवढी प्रचंड कॅपिटेशन फी भरतात. आपली जी बहुजन समाजातली मुलं आहेत, मराठवाड्यातनं येणारी, विदर्भातनं येणारी, खानदेशातनं येणारी, या मुलांना तिथं शिकायला मिळत नाही. मग ते मराठा असले तरी मिळत नाही, कुणबी असले तरी मिळत नाही, इतर ओबीसींपैकी असले तरी मिळत नाही आणि मागासवर्गीयांच्या पैकी असले तरी मिळत नाही. मग हे जे 1.5 कोटीची कॅपिटेशन फी देऊन तिथं शिकायला येणारे लोक आहेत तेच मग हिंजवडीमध्ये राहायला जातात, तेच मग पिंपरी चिंचवडमध्ये राहायला जातात आणि तिथल्या कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये मराठी लोकांना ते सांगायला लागतात की गणेशोत्सवामध्ये मराठी गाणी वाचता कामा नये. तेच मराठी लोकांना सांगायला लागतात की त्या सोसायट्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मराठीतनं व्यवहार होता कामा नये. म्हणजे आपल्या मुलांना शिक्षण पुरेसं न मिळणं, आपल्या मुलांसाठी आपल्या राज्यामध्ये आपण हक्काने नोकरीच्या संधी निर्माण न करणं आणि अंतिमतः या राज्याचं भाषिक दृष्ट्या वाटोळं होणं, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या परिषदेच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी ही चर्चा आम्हाला करता आली याचा मला आनंद वाटतो. 15 स्टॉल आपल्याकडे आपण लावले, म्हणजे अनेक लोकांनी, म्हणजे अमोल असेल, संपदाताई असतील, यांनी अगदी 11th आवरला, अगदी शेवटी येऊन तिथे स्टॉल लावले. ही 15 स्टॉलची जी रचना आहे ही सुद्धा, म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा केलाय. म्हणजे आमचे सर्वसाधारण कार्यक्रम कसे आहे की इथून आम्ही काहीतरी एखादं प्रवचन देतो असं आम्हाला वाटतं, लोक ते ऐकतात, त्यांना असं वाटतं की यात काहीतरी मराठी समाजाचं भलं आहे. आम्हालाही वाटतं, होतंय का नाही आम्हाला खात्री नाही, पण आज आम्हाला असं दिसलं की या 15 स्टॉलवर झालेल्या 3 सत्रांच्या मध्ये लोक जाऊन त्या स्टॉलवरच्या माणसाशी बोलत होते, लोकांनी त्यांच्याशी चर्चा केली. कारण हा एंगेजिंग भाग आहे. म्हणजे दुपारी कोणीतरी माझ्याशी बोललं, मला तर त्यांचं नाव आठवत नाही, ते असं म्हणाले की लोकांना देण्यासारखं आपल्याकडे काय आहे, म्हणजे लोकांचा फायदा कशामध्ये आहे, लोकांना त्यांचा फायदा दिसला तर लोक आपल्याकडे येतील. तत्वतः मला हे अमान्य नाहीये, माणसाची मूळ प्रेरणा स्वार्थाचीच आहे, पण महाराष्ट्राचं एक राज्य राहावं हा पुरेसा फायदा आहे की नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी राहावी, कुणीतरी आपल्याला जसं मांसाहार करायला नको म्हणतंय तसं 4 चौघात उद्या मराठी बोलायला पण नको होईल, ही जी भीती आहे हा पुरेसा फायदा आहे की नाही. आणि हे राज्य जे 107 लोकांनी रक्त सांडून मिळवलं त्यात आपली बहुसंख्या राहील
आपल्या हातामध्ये इथल्या प्रशासनाच्या चाव्या राहतील, इथल्या सांस्कृतिक विश्वाच्या चाव्या राहतील, हा पुरेसा फायदा आहे की नाही? तर टँजिबल फायदे आहेत, इनटँजिबल फायदे आहेत. प्रत्येक माणसाला स्वतःच्या स्वार्थाची, व्यक्तिगत स्वार्थाची, समष्टीच्या स्वार्थाची अशा दुहेरी प्रेरणा असतात याची मला कल्पना आहे. आज दिवसभरामध्ये जेव्हा चर्चा झाली, सकाळी मला वाटतं लॉजिस्टिक्सचा एक विषय आपल्याकडे चर्चेमध्ये मांडला गेला. आता हा एक पेच आहे बघा. लॉजिस्टिक्स बद्दल आपल्याशी जे बोलले त्यांचं असं म्हणणं आहे की लॉजिस्टिक्स साठीच्या नोकरीच्या संधी किंवा रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात वाढल्या पाहिजेत आणि त्या वाढण्यासाठी वाढवण सारख्या बंदराची आपल्याला गरज आहे. आता वाढवण सारखं बंदर जिथे होतंय तिथल्या माणसांना ते नको आहे. याचं कारण त्यांचं जे लाईव्हलीहूड आहे, त्यांचं जे जगणं आहे, ते सगळं जगणं त्या वाढवण मुरबे बंदरानंतर आणि चौथ्या मुंबई नंतर उद्ध्वस्त होणार आहे. जसं तिसऱ्या मुंबई नंतर उरण आणि पनवेल मधलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे हा एका पेचाचा पण आपल्याला विचार करायचा आहे की वाढवणमध्ये निर्माण होणाऱ्या लॉजिस्टिक्सच्या नोकऱ्या ज्या आहेत त्यांचा आपण विचार करायचा का वाढवणमध्ये ज्यांची सांस्कृतिक आणि आर्थिक मुळं उद्ध्वस्त होतील त्या माणसांचा विचार करायचा. हा जो पेच आहे, या पेचाचा विचार आपल्याला अक्षरशः दैनंदिन पातळीवर करावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. फोंडेकर साहेब राज ठाकरे साहेबांच्या पक्षासाठी काम करतात, पण ते अत्यंत मोकळेपणाने त्यांनी रोजगाराच्या बद्दल जे काही त्यांचं म्हणणं आहे त्यांनी मांडलं. आणि मला सर फार चांगलं वाटलं की तुम्ही मुंबई व्यापारी समिती किंवा मुंबई व्यापारी मंडळाच्या ऐवजी मुंबई मराठी व्यापारी मंडळ असं म्हणण्याचा तुम्ही विचार करता आहात. ही फार स्वागतार्ह गोष्ट आहे. जे या शहरामध्ये मराठीशी जोडलेलं नाव आहे, मग ते मुंबई मराठी साहित्य संघ असेल, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय असेल किंवा मुंबईतल्या मराठ्यांच्या व्यापाऱ्यांच्या संघटना असतील, त्या ठिकाणी त्या संस्था ताब्यात घेण्यासाठी गुजर मारवाड्यांची प्रचंड धावपळ आहे. म्हणजे दुकानं तर त्यांना घ्यायची आहेत, सांस्कृतिक संस्था त्यांना घ्यायच्या आहेत, फुटपाथ त्यांना ताब्यात घ्यायचे. आणि म्हणून एक आपण रोजगाराच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. मला तुमच्या बोलण्यातनं कळलेली फारच चांगली गोष्ट म्हणजे यादवरावांच्या बोलण्यातनं कळलेली की लोकसंख्येच्या एकूण प्रमाणाच्या 3% जर फेरीवाले असतील आणि आता फक्त त्यातले 1% फेरीवाल्यांची जर संख्या आपल्याकडे असेल तर उरलेले जे 2% फेरीवाले आहेत त्यांचं नीट नियोजन करून ते मराठी फेरीवाले होतील का आणि त्यांना तो रोजगार मिळू शकेल का याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं तुम्ही आणि तुमचे सहकारी या दृष्टीनं जे काम करताय ते मराठी माणसांना पोटाला लावण्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. पण आपले जे शत्रू आहेत ते महापालिकेत बसलेले आहेत. आपले जे शत्रू आहेत ते त्या ठिकाणच्या तलाठी आणि महसूल कार्यालयामध्ये बसलेले आहेत. आणि हे इतके चिंदीचोर लोक आहेत की 2,000, 3,000, 5,000 रुपयांमध्ये ते एखाद्या गुजर मारवाड्यासमोर किंवा एखाद्या भैयासमोर ते विकले जाणारे आहेत. अशा विकल्या जाणाऱ्या कमिशन एजंट टाईप मराठी लोकांचं काय करायचं? म्हणजे उत्तर भारतीयाच्या कानफडात मारणं सोपं आहे. मराठी माणसांच्या कानफटात जर काही आपण मारायचं ठरवलं तर आपले हात मोडून पडतील इतके लोक आपल्या समोर आज आहेत. म्हणजे इतके भ्रष्ट लोक मराठी समाजामध्ये जर असतील तर आपण त्यांचं काय करायचं ह्याचा एक विचार आपल्याला करावा लागेल. स्पर्धा परीक्षेच्या बद्दल इथं खूप बोललं. अजित पडवळ लक्षचा माझा मित्र आहे, तो आला होता आणि त्याने एक चांगला मुद्दा सांगितला. तो अनौपचारिक चर्चेतला असल्यामुळे मी तुमच्या पुढे सांगतो. महाराष्ट्र सरकार सारथी, बार्टी, मार्टी, महाज्योती अशा अनेक संस्थांच्या वतीनं त्या जात समूहातल्या लोकांना PhD करण्यासाठी किंवा संशोधनासाठी पैसे देतं, फेलोशिप देतं किंवा MPSC स्पर्धांच्यासाठी सुद्धा फेलोशिप देतं, UPSC साठी. ही जी काही फेलोशिप त्यांना मिळते त्या फेलोशिपचे पैसे दिल्लीमधनं UPSCचं ट्रेनिंग देणाऱ्या वाजीराम आणि इतर अमराठी लोकांच्या संस्थांना परस्पर दिलं जातं. म्हणजे पैसा महाराष्ट्र सरकारचा, त्याचे लाभार्थी मराठी लोक असणं अपेक्षित आहे, पण पैसे मात्र दिल्लीमधल्या, नोएडामधल्या, गुडगाव मधल्या संस्थांना मिळतात. आणि मग मुलांनी तो क्लास अटेंड करायचा का? तर अटेंड करण्याचा सुद्धा सगळी प्रोसेस या लोकांनी मॅनिप्युलेट केलेली आहे. म्हणजे सरकारचे अधिकारी
वाजीरामचे लोक आणि इतर सगळी स्टेक होल्डर मंडळी यांनी सरकारचे काही करोड रुपये आपल्याला नकळत, म्हणजे आपल्याला काय वाटतं की सगळ्या जातीच्या मुलांना जर स्पर्धा परीक्षेला बसायला मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे, पण सगळ्या जातीच्या मुलांना जर स्पर्धा परीक्षेला बसायला मिळत असेल तर ते पैसे युनिक असेल, अगदी चाणक्य मंडळ असेल, लक्ष्य अकॅडमी असेल, अशा महाराष्ट्रातल्या संस्थांना का मिळू नये? मग जर संस्थांनाच द्यायचे तर असे पैसे मराठी माणसांच्याच संस्थांना मिळावे, अशा प्रकारचा आग्रह यानंतरच्या काळामध्ये आपल्यासारख्या लोकांना धरण्याची गरज आहे. खूप दीर्घकाळ जे काही मी ऐकलंय कालच्या दिवसभरापासून त्याच्याबद्दल बोलता येणं शक्य आहे, पण तुमचं घरी जे जेवण वाट पाहता येते आणि दिवसभरात माणसाने किती ऐकावं याच्याबद्दलची जी एक सहनशीलता असते, म्हणजे आपल्याला मराठी लोकांचे सगळे प्रश्न आजच सोडवायचे नाहीये, राजकीय लोकांच्या पद्धतीने विचार करायचा म्हणजे जो आम्ही करू शकत नाही, आमची मर्यादा आहे ती. तर काही प्रश्न असे तुंबत राहिले पाहिजे तरच लोक पुन्हा येतात. उलट आम्हाला असं वाटतं की जितके लोक पटकन त्यांचे प्रश्न मार्गी लागतील तितके लोक आनंदाने जगण्याची शक्यता वाढते आणि एखादी बरी चळवळ चालवणं, लोकांशी बऱ्या एंगेज होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. आता 2 दिवसांच्या ह्या कार्यक्रमामध्ये पुरेसे लोक आले का? तर पुरेसे लोक नाही आले. आता पुरेसे लोक का आले नाहीत? तर सोशल मीडियावर जी काही जाहिरात आपण करतो ती सगळे लोक पाहतात. कोविडच्या काळापासून लोकांचं असं झालंय की आम्हाला लिंक पाठवा. आता लिंक पाठवा असं म्हणणारे लोक जरा कमी झालेले आहे, पण लोक काय म्हणतात, कधीतरी येईलच ना युट्यूबवर तेव्हा पाहू. ते जे कधीतरी पाहू आहे असं पाहणारा एकही माणूस मला जगात दिसलेला नाहीये. ज्याला पाहायचं आहे तो आधीच पाहतो किंवा पाहून आलेला असतो. ज्याला असं कधीतरी निवांतपणे पाहायचंय शेड्यूल करून असं पाहणारा माणूस माझ्या पाहण्यात नाहीये. त्यामुळे आपण एक काय गृहीत धरायला पाहिजे की लोकांना या बाबतीमध्ये घर न सोडता, अजिबात मूड न हलवता या प्रकारचे प्रश्न जर सुटले, लोकांनीच परस्पर सोडवले तर लोकांना हवे आहे. तर मला वाटतं ती एक सवय मराठी माणसांनी बदलली पाहिजे. मी 1-2 ठिकाणी अगोदर म्हटलं आहे, त्याची पुनरावृत्ती करतो की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मोरारजीने कमरेच्या वरती गोळ्या मारा असं सांगितलं तेव्हा मरायला 107 लोक होते. आता तेवढे लोक फक्त व्हॉट्सअपवर आहेत की ते मरणाऱ्या लोकांना आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण तुम्ही मरा, आम्ही व्हर्च्युअली तुम्हाला पाठिंबा देऊ असं लोक म्हणतील. हा आत्ताच्या काळामधला एका डेड समाजाचं लक्षण आहे. मराठी समाज 65 वर्ष या समाजाला राज्य मिळून झालं, पण शिवाजी महाराजांपासून सातवाहनांपर्यंत मागे जायचं एवढं आपल्याला कळतं, पण पुढे कसं पाहायचं याचा विचार आपण करत नाही आहोत. हा एक प्रयत्न आम्ही सगळ्यांनी करून पाहिला. ही मुळामध्ये माझे सहकारी आनंद भंडारे आणि धनराज पवार यांची कल्पना आहे. या दोघांनी, म्हणजे त्याच्यामध्ये धनराज पवार यांनी माझी फसवणूक केली आहे. आज खरं तर त्याने प्रास्ताविक करायचं होतं, पण ऐनवेळी गायब होऊन त्याने ती सगळी जबाबदारी आनंद भंडारेवर टाकली. हे मी का तुम्हाला सांगतो, त्याचं आडनाव पवार असल्यामुळे आणि पवार हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक बदनाम आडनाव असल्यामुळे आमच्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही आडनावा व्यतिरिक्त, हे सांगणं अनेकदा फार गरजेचं राहतं. पण तो अत्यंत कामसू असा मुलगा आहे. त्याने ही कल्पना मांडली की आम्ही दिवसभर, आमची सवय जनरली दिवसभर भाषणं ठेवून लोकांना उभं गाणावं अशा प्रकारची आहे. त्याने असं सांगितलं की दिवसात फक्त 3च तास भाषणं करायची, उर्वरित काळ लोक स्टॉलवर जातील. त्यामुळे अशा पद्धतीने मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यक्रमाची रचना पण पहिल्यांदा झालेली आहे. बाकी सगळी मंडळी तुम्ही इथे पाहता. मराठी अभ्यास केंद्राच्या एकूण रचनेनं, एकूण कार्यपद्धतीनं पूर्ण कात टाकली आहे असं तुम्हाला जाणवेल. आणि अंतिमतः हे सगळं जे काम आहे हे मराठी कारणाचं काम आहे, हे महाराष्ट्र धर्माचं काम आहे. माझी सगळ्यांना आपल्याला विनंती आहे की मराठीचं काम रोजगाराचं असेल, घरांचं असेल, किंवा पुण्यामध्ये आम्ही महाराष्ट्र रेल्वे परिषद घेतोय, कारण संजय यादवराव निश्चित सांगू शकतील, कोकणात जाणाऱ्या लोकांना 4-4 दिवस अगोदर, 4-4 महिने अगोदर रेल्वे स्टेशनवर झोपावं लागतं, पण गाड्या मिळत नाही. पण गोव्याकडे, केरळकडे जाणाऱ्या मंडळींना गाड्या मिळतात. उत्तर प्रदेशच्या लोकांचं तर फारच चांगलं आहे, कारण देशाची रेल्वे टेक्निकली भारतीय रेल्वे असली
तरी प्रत्यक्षात ती उत्तर भारतीय रेल्वेच आहे. त्यांच्याच सुखासाठी आहे. आपण फक्त त्या गाड्यांच्या रुळांचे पैसे द्यायचे आहे, कारण त्यांची गरिबी, त्यांचं दारिद्र्य ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये आणि पुन्हा आपल्या समाजात असे काही लोक आहेत की त्यांना मरू घातलेल्या मराठी लोकांचा कळवळा येत नाही, पण मरू घातलेल्या किंवा वाईट अवस्थेत असलेल्या परप्रांतीयांचा कळवळा येतो. मला आपल्याला सगळ्यांना या परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे की रोजगाराचा विचार करताना अगदी शिवसेना प्रमुखांनी पण त्यांच्या 1966च्या घोषणेमध्ये म्हटलेलं होतं की सगळी खरेदी मराठी माणसांच्याकडनं करा. तर हे छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मराठी माणसाला अग्रक्रम देण्याची गरज आहे. आत्ताच्या घडीला मराठी माणसांना पैसा लागणार आहे. या सगळ्यांच्यासाठी ज्यांच्याकडे पैसा आहे असे काही लोक आहेत आपल्याकडे, ते त्यातले काही गुवाहाटीवाले आहेत, काही नॉन गुवाहाटीवाले आहेत, असे पैसे असलेले खूप लोक आहेत, पण त्यांचे पैसे गुजर मारवाड्यांच्या ताब्यात आहेत किंवा उत्तर भारतीयांच्या मदतीसाठी आहे. आपल्याला मराठी लोकांच्या हितासाठी पैसा देणारे, हात मोकळा करणारे अशा प्रकारचे लोक पाहिजे. असे पैसे लोकांमधूनच उभे राहतील आणि आपले हात जर स्वच्छ असतील तर लोकांमधून पैसे उभे राहण्याची शक्यता वाढते. 1.5 दिवसाच्या या दोन्ही परिषदांमधून मिळून आपण काही बऱ्या गोष्टी करू शकलो. मी काल म्हटलं तसं, आज म्हटलं तसं, इथे जे 15 स्टॉल धारक आलेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की यानंतर तुमच्या मदतीची आम्हाला मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयात गरज आहे. आता जी मंडळी आहेत, मधल्या सत्राला अधिक लोक होते, पण आता सुद्धा जे लोक आहेत, तुमच्यापैकी अनेकांना ज्यांना वाटतंय की मराठी अभ्यास केंद्राशी जोडून घ्यावं, आवर्जून या कामात या. कारण हा घासून गुळगुळीत झालेला शब्द आहे, पण हा जगन्नाथाचा रथ आहे. अनेक हातांनी तो ओढला गेला तरच तो ओढला जातो, नाहीतर कर्णाच्या रथाचं जसं चाक रुतलं होतं तसं 65 वर्ष आपलं पण रुतलं आहे. तर आपलं जर रुतलेलं चाक जर बाहेर काढायचं असेल तर सगळ्यांनी हात देण्याची गरज आहे. आत्ताच्या घडीला आपल्या समाजाची अवस्था मजा बघत राहण्याची आहे. त्या मजा बघत राहण्याच्या मानसिकतेतनं आपण थोडे बाहेर येऊ. लोखंडे सरांच्या सारखे, फोंडेकर सरांच्या सारखे आणि दिवसभर इतर जे सगळे लोक आले त्यांच्या म्हणण्यातनं आपल्यापर्यंत अनेक गोष्टी पोचल्या. आता प्रत्यक्षात रोजगार निर्मितीसाठी आणि रोजगार निर्मितीतनं आर्थिक ताकद उभी करण्यासाठीच्या कामाची गरज आहे. आपण सगळे ती ताकद उभी करूयात अशा प्रकारचा मी आशावाद व्यक्त करतो. आणि यानंतर सुहासिनी आभार प्रदर्शन करेल. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जय मराठी, जय महाराष्ट्र.